नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। दररोजच्या जेवणात काहीतरी झटपट, चविष्ट आणि घरगुती बनवायचं असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। महाराष्ट्राची पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा तव्यावरचा मोकळा झुणका, खमंग फोडणी, झणझणीत चव आणि मोकळा असा हा झुणका तयार होतो। कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये आणि एकदम परफेक्ट बनणारी ही रेसिपी भाकरीबरोबर, चपातीबरोबर खायला खूपच भन्नाट अशी लागते। तर ही रेसिपी नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण याचा ठेचा करून घेऊया। तर यासाठी इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याला मिक्सरला आपण ऑन ऑफ करत जाडसर असं फिरवून घेऊया। तुम्ही खलबत्त्यातही करून घेऊ शकता। तर इथे आपला हा ठेचा तयार झालेला आहे। आता आपण झुणका करायला घेऊया। तव्यावरती झुणका करतोय, पण तुमच्याकडे जर लोखंडाचा तवा असेल तर नक्की वापरा, खूप छान चव येते। आता इथे मी साधारण 2 चमचे तेल घालते आहे। या झुणक्याला तेल जास्त लागतं। तेल चांगलं तापून द्यायचं आहे, कारण फोडणी खमंग बसली पाहिजे, त्यासाठी तेल नीट तापवायचं आहे। तेल तापलं की यामध्ये घालूया मोहरी। मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालूया आणि आता यामध्ये घालूया कढीपत्त्याची पाने। यानंतर यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा सुद्धा या मिश्रणामध्ये परतून घेऊया। या झुणक्याला कांदा भरपूर असा लागतो। कांदा परततोय तोपर्यंत आपण काय करूया, बेसनचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊया। तर साधारण इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये आपणाला थोडंसं म्हणजे अर्धा ते पाऊण वाटी पाणी घालायचं आहे आणि यामध्ये काही ज्या गुठळ्या तयार होतात त्या आपणाला सुरुवातीला मोडून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण खूप जास्तही पातळ करायचं नाही। हे बघा, आपल्याला हे मिश्रण असं तयार करायचं आहे। कांदा आता परतत आलेला आहे। आता यामध्ये घालूया ठेचून घेतलेले लसूण आणि मिरची आणि याला सुद्धा यामध्ये परतून घेऊया। हा जो ठेचा आहे तो चांगला परतला गेला पाहिजे, तरच झुणक्याला खरी चव येते। तर आता हा ठेचा आपण कांद्यासोबत छान परतलेला आहे। इथे अजिबात गडबड करायची नाही। हा ठेचा छान असा आपणाला इथे परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालूया आपण हळद। हळदीसोबतच आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ। मीठ आणि हळद सुद्धा आपण याच्यासोबत परतून घेऊया आणि गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये घालूया बेसनाचे मिश्रण। आपण जे पाण्यामध्ये बेसन मिक्स करून घेतलेले होतं ते बेसनचं मिश्रण आता आपण या कांद्यावरती घालून घेऊया। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि हे बेसनचं जे मिश्रण आहे त्याला सुद्धा आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त असा कलर आलेला आहे हळदीमुळे याला। तुम्ही इथे मिरच्याऐवजी लाल तिखट जरी वापरलं तरी सुद्धा चालेल आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा चमचा तेल। तेल घालून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटं याची वाफ काढायची आहे। बघूया, झुणक्याला मस्त अशी वाफ बसलेली आहे आणि हे मिश्रण छान असं शिजले गेलेलं आहे। तर इथे आता आपण हे मिक्स करून यामध्ये घालून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हे मिश्रण शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर हे मिश्रण मिक्स करत असताना असा याचा गोळा तयार होतो आणि हे एकदम असं तव्याला चिटकून बसत नाही, मग समजायचं की आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे। तर आपला हा मस्त असा तव्यावरचा झुणका इथे तयार झालेला आहे। आता तर हा झुणका जो आहे तो चपातीसोबत तर भारी लागतोच, पण भाकरीसोबत सुद्धा खूप भन्नाट लागतो। अशा पद्धतीने आपण हा तव्यावरचा झुणका केलेला आहे। तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल झुणका करायची तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हेही सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा
माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.